Das ist über die Kulturhauptstadt. Sie haben Lust auf Europa? Are you interested in Europe? Besuchen Sie eine Kulturhauptstadt. If you are interested in Europe, so it's better you visit some cultural capital city. Reisen Sie gerne? Lieben Sie Kultur? Besuchen Sie doch eine Kulturhauptstadt. Frau von heute, Redakteurin Sarah Pfeiffer, erklärt Ihnen ein attractives Konzept. Some attractive concept she is going to explain about. क्या कॉन्सेप्ट है ये बहुत सारे यूरोप के अलग अलग जगह से लोग आ रहे हैं, तो ये थोड़ा कलरफुल सा लग रहा है. ये कोई पर्टिकुलर इवेंट होगी किसी में. गेस्पर्ट ऑटोबान बाई एसन, मतलब हाईवे को ही रोक दिया गया एसन के पास. एसन ये खाना नहीं है, कहीं आप समझ लो खाना है. ये एक सिटी का नाम है. एसन सिटी का नाम भी हो सकता है. So 1985 war Athen die erste Kulturhauptstadt Europas. Athens city, Athens, was in 1985 the first cultural city of Europe. Seit 2005 heißt es Kulturhauptstadt. पहले इसको यूरोप में हर साल कोई कल्चरल सिटी का सिलेक्शन होता है. उस सिटी की परफॉर्मेंस, उस सिटी की कल्चरली क्या क्या इवेंट होते हैं, कितना रिच है कल्चर को लेके, बहुत सारी चीजें देखते हैं और अकॉर्डिंगली उस सिटी को कल्चरल सिटी घोषित करते हैं यूरोप में. फर्स्ट टाइम पे 1985 में एथेंस को कल्चरल सिटी माना था, और आजकल उसको कल्चरल सिटी नहीं, कल्चरल कैपिटल सिटी बोलते हैं. ऐसे किसी भी सिटी का अगर चयन होता है, सिलेक्शन होता है तो. The seal war, what was the purpose? Why they started this competition? They started this. The seal war, das sich Menschen aus verschiedenen Ländern und Kulturen besser kennenlernen. कि यूरोपियन यूनियन में बहुत सारे कंट्रीज हैं. अब उन कंट्रीज के लोग आपस में मिले तो क्या करें ऐसा कि वो आपस में एक दूसरे से इंटरेक्शन कर पाए. कुछ खास इंतजाम इस तरह का करने के लिए उन्होंने ये एक तरीका निकाला है कि हर साल हम लोग एक कल्चरल सिटी घोषित करेंगे और फिर बाकी के लोग, बाकी सब जगह के लोग वहां आना पसंद करेंगे, वहां की इवेंट्स में पार्टिसिपेट करेंगे, आपस में सॉलिडेरिटी बढ़ेगी, इंटरेक्शन बढ़ेगा, एक दूसरे की कल्चर को समझेंगे, फिर रेस्पेक्ट भी आता है अगर आप समझते हो तो. सो द सील वार, व्हाट वाज द पर्पस? Das just die Menschen aus verschiedenen Ländern, people from different countries und cultures und Kulturen besser kennenlernen. They meet, they come to know, sie lernen anderen kennen, एक दूसरे से मिल पाए, एक दूसरे से जान पहचान उनकी हो. Danach hatten noch viele andere. Danach मतलब first capital city was Athens, but after that hatten noch viele andere europäische Großstädte. Many other European big cities got this title. Zum Beispiel Berlin, for example. Berlin also got this title once. Kurz vor dem Fall der Berliner Mauer. बर्लिन की जो वॉल गिरी थी, वॉल बना दी गई थी, फिर लोगों ने तोड़ दिया उस वॉल को, क्योंकि वो वॉल डिवाइड कर रही थी जर्मनी को ही. सो बर्लिन की वो वॉल तोड़ी जाने से कुछ समय पहले बर्लिन वाज आल्सो गॉट दिस टाइटल. इन Jahre 1988, 1988 में 11 Jahre später, और 1988 के बाद में 11 साल तक किसी भी जर्मन सिटी का नाम ही नहीं आया. 11 Jahre später war Weimar Kulturhauptstadt. 11 years के बाद में जर्मनी का वाइमार सिटी है, उसको यह टाइटल मिला. The erste deutsche Kleinstadt, and this was the first German small city. Die letzte deutsche Kulturhauptstadt war auch speziell, and last German
कल्चरल सिटी वाज आल्सो स्पेशल। इसका मतलब 3 बार मिल गया टाइटल। इस बार किसको मिला? वाइल ऐसा ने गांस रेगियोन वार। और इस बार तो कल्चरल सिटी का जो खिताब है वो पूरे रीजन को ही मिल गया। जर्मनी का एक रीजन है, कौन सा? रूरगेबिट। रूरगेबिट एरिया है, उस पूरे एरिया को ये खिताब दिया। वी स्टार्ट एसन वार देयर फॉर्ट्रेटर। फॉर्ट्रेटर का मतलब है रिप्रेजेंटर। पूरे एरिया को तो दे दिया, लेकिन उसमें बहुत सारे सिटीज थे, तो एक सिटी को उसका बनाया गया कि आप लीड करोगे। Für 53 Städte in Ruhr 2010 प्रोजेक्ट 2010 में इनको बनाया गया, इस पूरे एरिया को, जिसमें 53 सिटीज हैं। सबको मिला के पूरा रीजन को ही बोल दिया कि ये कल्चरल सिटी में आ रहा है। Es gab über 5500 Veranstaltungen und viele Kulturprojekte। और इसमें इस साल जब पूरे एरिया को ही बना दिया तो उन्होंने भी देखा कि हम भी अपना दिखाते हैं दमखम। तो पूरे एरिया में उस साल 5500 इवेंट्स हुए। हर साल जब कल्चरल सिटी बनाते हैं तो सिटी कुछ इवेंट ऑर्गेनाइज कराता है। जब इतने बड़े एरिया को बना दिया तो इन्होंने भी कसर नहीं छोड़ी, 5500 प्रोग्राम कराए उन्होंने। Und viele Kulturprojekte, and there were so many cultural projects. Aber das tollste Erlebnis für mich war, dass es am 18. Juli 2010 für 31 Stunden keine Autos auf der Autobahn A40 gab। बट सबसे इंटरेस्टिंग चीज क्या थी? 18 जुलाई 2010 को जो जर्मनी का हाईवे है ऑटोबान A40, उस पे 31 घंटों तक कोई गाड़ी नहीं चलने दी, चली नहीं गाड़ी। Auf der 6 Kilometer langen Strecke waren fast 20.000 Tische। उस पूरे हाईवे को ही बंद कर दिया गया। ये उसी का फोटो है, गिस्पेर्ट ऑटोबान बाय एसन। एसन सिटी के आसपास में किस तरह से ब्लॉक हो गया ये हाईवे, क्योंकि लोग इवेंट ऑर्गेनाइज कर रहे थे। तो 36 आवर्स तक कोई गाड़ी नहीं चली 60 किलोमीटर के हाईवे पे, और 20,000 तो टेबल सजी mit Programmen von Vereinen, Familien, Nachbarn und Institutionen, and there were different programs of Vereinen, क्लब्स ने अपने अपने लेवल पे खूब प्रोग्राम कराए उस 60 किलोमीटर के रोड पे। कुछ फैमिलीज ने कराए, नाखबार पड़ोसियों ने मिलके कराए, und Institutionen और इंस्टीट्यूट्स ने कराए। Ich war den ganzen Tag zu Fuß auf der Autobahn unterwegs। Ich war zu Fuß unterwegs, और मैं पैदल ही इस हाईवे पे चली। und habe viele Menschen kennengelernt, लोगों से बहुत बात करी, क्योंकि ये तो आर्टिकल लिखती है, जर्नलिस्ट है, तो लोगों से मिली कि कैसा उनका मूड है, क्या चल रहा है। तो बहुत सारे लोगों से मैं मिली इस दौरान। Besuchen Sie einmal eine Kulturhauptstadt। You should also visit once some cultural city of Europe। There are so many cities, you should visit some city। While क्यों? Der Titel Kulturhauptstadt। Es lohnt sich, उसने बोला es lohnt sich, ये फिक्स एक्सप्रेशन है es lohnt sich। इसका मतलब है it's worth it, इसके मतलब आपको मजा आ जाएगा। es lohnt sich वर्थ है। सर आपकी आवाज कट गई, एक बार इस एक्सप्रेशन का मतलब फिर से बता देंगे? हाँ, es lohnt sich का मतलब है it's worth it, मतलब आपको पश्चाताप नहीं होगा। You will feel good, means it's worth, वहां पे जाना फायदे का सौदा रहेगा। Es lohnt sich, it makes sense। Jedes Jahr bewerben sich viele Städte, और अब तो ऐसा हो गया कि हर साल बहुत सारे सिटी ट्राई करते हैं कि हमारा नंबर आ जाए, हमको कल्चरल सिटी बना दो। क्यों? कुछ बेनिफिट मिलता होगा, ऐसे तो कौन परेशानी मोल लेगा, क्योंकि प्रोग्राम्स ऑर्गेनाइज कराने पड़ते हैं। लेकिन क्या है उसका रीजन? Jedes Jahr bewerben sich
फील स्टेट है। यूरोप के बहुत सारे सिटी अपने अपनी एंट्रीज भेजते हैं कि हमको क्यों बनाया जा सकता है, रीजन बताते हैं। While their title Kulturhauptstadt Vorteile bringt, because अगर आप कल्चरल सिटी बनते हो तो उसके कई बेनिफिट्स हैं, जैसे गेल्ड फंड यूरोपियन यूनियन, यूरोपियन यूनियन से मनी मिलती है, und viele Touristen, और बहुत सारे टूरिस्ट मिलते हैं। टूरिस्ट कैसे मिलते हैं? जब कल्चरल सिटी बन जाता है तो लोग देखने आते हैं, वो वहां पे पैसा खर्च करके जाते हैं, तो लोगों को रोजगार मिलता है। वैसे ही जैसे ओलंपिक हो रहा है मान लो, तो ओलंपिक जहाँ पे ऑर्गेनाइज हो जाए वहां बल्ले बल्ले होती है, पूरी दुनिया का टूरिस्ट आता है, वहां पे लोग देखने आते हैं। सो Vorteile bringt Geld von der Europäischen Union, money from European Union und viele Touristen और many tourists die Stadt besuchen, जो कि वो सिटी विजिट करते हैं। Bis 2018 stehen alle Kulturhauptstädte fest। 2018 तक के सारे कल्चरल सिटी पहले से फिक्स थे, सिटी नहीं फिक्स थे, एक मिनट, हाँ, alle Kulturstädte fest, auch die Länder bis 2030 sind klar। 2023 तक 33 तक कंट्री भी फिक्स है कि इस साल किस कंट्री का कल्चरल सिटी बनेगा। सिटी क्यों नहीं फिक्स किया? ताकि सिटी अभी फिक्स नहीं है सर, सिटी 2025 तक ही फिक्स है। 2025 तक ही फिक्स है सिटी, ओके। हाँ। अभी कंट्री पहले से फिक्स है, लेकिन मतलब ये बता दिया गया कि 2030 में कौन से कंट्री का होगा। अब सिटी फिक्स नहीं किया ताकि उनमें आपस में कंपटीशन बना रहे, नहीं तो वो क्रेज ही खत्म हो गया। सपोज ये पता चल गया कि 2022 में जयपुर को बनाया जाएगा, तो बाकी की तो पहले से ही फिक्स हो गया तो ट्राई नहीं करेंगे, लेकिन कंट्री तो फिक्स हो गया कि इंडिया से बनेगा, तो बाकी की सब सिटी अपनी अपनी परफॉर्मेंस दिखाने की कोशिश करेंगे, अपने अपने कल्चरल प्रोग्राम्स एक्टिव रहेंगे थोड़ा सा कि हमको मिल जाए क्या पता। So auch die Länder sind klar. Wir haben Ihnen auf den folgenden Seiten einige Reisetipps zusammengestellt। ये कह रहे हैं कि इसमें आगे हमने आपको कुछ और टिप्स दी है कि आप आना चाहो वहां पे तो क्या क्या आपको करना है, क्या सर एक चीज पूछनी थी। हम्म। सर वो टेक्स्ट खोलिएगा, उसमें 35 के सामने जो लाइन है ना, jedes Jahr bewerben sich viele Städte। सर इसमें सब्जेक्ट क्या है? फील स्टेट है, viele Städte। हाँ। तो ये bewerben sich रिलेटिव है? रिफ्लेक्सिव वर्ब है ना। हाँ सॉरी रिफ्लेक्सिव, सॉरी रिफ्लेक्सिव है। हाँ, ओके। मतलब ये ऑब्जेक्ट, ये इस पे एम्फेसिस डालने के लिए पहले लिखा है ना? यस बिल्कुल, क्योंकि टाइम रिलेटेड कोई भी वर्ड होता है वो कोशिश करते हैं उसको जितना पहले हो, एम्फेसिस के लिए पहले लेते हैं उसको। तो ये ऐसे भी कर सकते थे, viele Städte bewerben sich jedes Jahr। सब्जेक्ट वही है, viele Städte। क्लास अभी तक किस किस को बनाया गया है ये देखो यहां पे दिख रहा है। फ्रांस से कौन बना है, जर्मनी से कौन बना है, ये उन ईयर्स के नाम दिए हैं और कंट्रीज के सिटीज के नाम दे रखे हैं उन्होंने, सिटीज के दे रखे हैं। तो जर्मनी से अभी तक 3 बने, सबसे पहले बर्लिन, वाइमार, एसेन। फ्रांस में किस किस को बनाया अभी तक? सर मार्सेलियस बना है। हाँ, और पारिस, और मार्सेille। ओके, 3 बने इसमें भी फिर, ओके यस। इधर लुक्सेमबर्ग में बना है, ग्लासगाओ, अभी अपने जाके आए थे ना प्रधानमंत्री, ग्लासगाओ यहाँ पे भी बना, ये भी सिटी बना है। लिवरपूल, कॉर्क 2005 में बना है, डबलिन बना है 1991 में, रोटरडाम, एम्स्टरडम, कोपेनहागन, स्टावांगर, बेर्गन, स्टॉकहोल्म, ये सब हेलसिंकी, टारू, टालिना, काराकाओ, ये कौन से ईयर में कौन सा बना है? इस्तांबुल बना है 2007। कभी कभी मल्टीपल कंट्रीज को भी बनाया है एक ही साल में, जैसे ओलंपिक के कई सिटीज में भी हो जाते हैं ना प्रोग्राम्स, ऐसे ही 2000 में देखो, 2000 में बना है बोलोगना, इटली का बोलोगना करके सिटी है,
2000 में इसको बनाया इन्होंने, और भी एक है 2000 में कोई, ये रहा सांटियागो डे कंपोस्टेला, इसको भी 2000 में बनाया। देन प्राग, क्राकाओ, कराकाओ, आल्सो मल्टीपल सिटीज भी बनाए कभी कभी। सो दीज आर द कल्चरल सिटीज ऑफ यूरोप। Klar, so ist es. Waren Sie schon mal auf einem Festival? In einem Ballett? Waren Sie schon mal in einer Galerie? Waren Sie schon mal? Have you ever been to? waren Sie schon mal का मतलब ये है कि कल्चर को एक्सपीरियंस करने के लिए आप कभी इस तरह के प्रोग्राम में गए हो क्या? Gehen Sie gerne auf den Flohmarkt? फ्लोमार्क्ट में जाते हो क्या? फ्लोमार्क्ट आजकल सर्दियों में यहाँ एक तो होता है हाट बाजार और एक फ्लोमार्क्ट होता है जो सीजनल होता है। अभी जयपुर में चल रहा होगा ये, सर महेश नगर में लगता है। महेश नगर में लगता है, हाँ ओके। अभी एक जयपुर में एक जगह वो चल रहा है जहाँ पे ऊनी कपड़े मिलते हैं, नेपाली, तिब्बतन मार्केट, तिब्बतियन मार्केट ना। यस सर। सो वो भी फ्लो मार्केट है क्योंकि वो फिक्स नहीं है, वहां पे थोड़े टाइम रहेगा फिर चला जाएगा। सो फ्लो मार्केट है वो भी, मतलब परमानेंट बाजार नहीं लगता लेकिन कभी कभी लगता है। सो mögen Sie Musikals, mögen Sie klassische Musik, interessieren Sie sich für Architektur? इसमें से आपको कोई भी पॉइंट पे बोलना है तो आप बोल सकते हो। Ja, ich war schon mal, ich habe besucht, das war eine gute Erfahrung, nicht so gut. Zum Beispiel, ich besuche Flohmärkte nicht oft und gerne. Aber ich gehe manchmal, wenn ich gehen muss. Wenn ein Freund von mir sagt, komm mal, und dann, ich muss manchmal mitgehen. Aber ich mache nicht, also ich gehe nicht gerne und oft. Besuchen Sie Flohmarkt gerne? Und warum? Ja, sir. Bitte, sag mal. Yes. Warum? Gehen auf den Flohmarkt, die ist neben mein Haus. Aha. Und warum sind Flohmärkte so wichtig? Welche Vorteile weil, haben sie? Auf den Flohmarkt wir सर फिंडन वियर आएगा तो वियर फिंडन आएगा। Finden wir. Verb zweite Position. ओके फिंडन वियर nicht teuer Kleidung Okay. Die Kleidung Und, sind nicht teuer. und saisonal Kleidung, Ja, saisonal. saisonal Kleidung, ja, das ist alles. Oder wir können die Kleidung günstig kaufen. Man kann sagen, günstig. या günstig का मतलब जो महंगे नहीं हो, reasonable रेट वाले, okay? Und da gibt es auch manchmal also viele Variationen, Sorten. Wer noch besucht Flohmarkt? आप में से और किसको अच्छा लगता है फ्लोमार्क्ट में जाना? Und warum? Sir, ich gehe oft Flohmarkt, auf dem Flohmarkt. Hier in Basel oder in Deutschland. Es gibt viele Flohmarkt in Basel jeden Jahr. Jedes Jahr, okay? Jedes Jahr. It's been good organized the Flohmarkt. Ich There liebe. is one Nachbar Flohmarkt in Basel. So neighborhood flea market. Okay? Was ist da interessant? Weil ich kaufe eigentlich
Antische Blauenwasser oder Antische Mobil. Alles klar. Okay. Gut, was sagen die anderen? Yes, sir. Sir, die Flohmarkt in Yes. Europa sind sehr gut, weil viele elektronische Produkte auch hat. Okay. Wir finden ein TV für Müsli kostet. Also Fernseher oder ein Kühlschrank oder Sofa kann man dann einfach günstig kaufen. Ja. Alles klar. Es gibt einige Menschen, die umziehen müssen und dann verkaufen sie das billig. कई लोगों को रिलोकेट करना पड़ता है तो वो बेच जाते हैं सस्ता. यस सर. तो वहाँ पे वैसे भी वो एक जरा सी भी फॉल्ट होती है तो वो बेच ही देते हैं क्योंकि वहाँ पे रिपेयर कॉस्ट काफी एक्सपेंसिव होती है. Das ist wirklich der Fall. फ्लो मार्क को हम लोग एक काम करेंगे, सैटरडे का टॉपिक फ्लो मार्क ले ले, कल का तो शेयर कर दिया ऑलरेडी. Ist das okay? Flohmärkte. Ja, sehr gut. Das können wir nehmen. Samstag ist ein Flohmarkt unser Thema. ऐसा होना तो there is one largest flea market of the world. Ich beginnt von Schweiz und ich ende zu Österreich. Es beginnt in Abend und ich ende nächste und es ende morgens. So es ist 9 Kilometer lang Flohmarkt. Aha, interessant. Und wann findet das statt? Es ist im Juli. Juli. Neben den Lake Constance, Meer Constance. Das ist dann neben dir, in der Nähe von deinem Ort, na? Basel ist nicht weit von Konstanz. 2 Stunden? 2 Jahre von Basel. Ich gehe zu Zug. Du musst mit dem Zug gehen? Ja. Konstanz. But biggest is in I guess France only, not Europe. Wie lang ist das? Ich weiß nicht. Okay. Lake Constance is setting divided in 3 countries. Okay, kann sein. Also. Das ist dann hier. Konstanz ist hier. Okay, Basel ist hier. Das ist weit weg. Ja, klar. Ja, weit weg. Also deshalb 2 Stunden. Alles klar. Das ist weit. Also Konstanz ist ein bisschen weit von hier. Ja, könnte sein. Wenn wir übermorgen über Flohmarkt sprechen, dann können wir recherchieren. Welcher Flohmarkt ist dann der größte oder was wird da verkauft? Wir bekommen ja immer interessante Informationen. Okay. Flohmarkt ist eine Mode hier. So. In meinem Hause, Building को क्या बोलते हैं सर? Gebäude. Also हम बिल्डिंग में भी फ्ली मार्केट करते हैं. Oh. Ja, weil hier draußen ist so kalt ist. Das kann man verstehen. क्योंकि ठंड रहती है. Wir haben Flohmarkt in der neighbor like Nachbar. Nachbarschaft. Yeah. सर वो गार्डन सेल वाला कंसेप्ट होता है. They verkaufen second-hand toys, Yes. shoes und Kleidung.
So whatever they don't use, they sell it. So we had a flow market in the neighbor, like neighbor house. You can say Okay. that the house was really big. So 3-4 house together, they arranged a flow market. Oh. The permission from the mines. Aha. Okay, interessant. Also die Dinge, die nicht brauchen sie geben da einfach. Aber gegen Geld. Ein bisschen Geld bekommen sie auch. Ja, ein bisschen Geld. Mhm. Das ist in USA auch. Okay. Garden sale, they say. Garden sale. Okay. Yes. Garden sale, or they call it as open house, something. गार्डन से उसका फ्रेंच time. में भी वही होता है इसलिए मतलब जिनके पास सामान है वो टेबल लगा करके एंड दे स्टार्ट सेलिंग Yeah, exactly. Okay. एक रीजन है यहाँ से यहाँ सामान खरीदने का पैसा देना पड़ता है. हाँ. So they सेल Okay. इट once in a month, I think for my area, Saturday, you can put your sofa or bed or whatever that you want to give away. और gratis sticker लगा के बाहर रखना पड़ता है. Okay. So those who want, they can take it. They can use नहीं them. जाता है तो next day they can just take it with them. नहीं जाता है तो you have to get it back. यस That is the reason yesterday we went to a big garbage house and we have to pay for giving the garbage because we recently shifted the house, so lot of you have lot of like cardboard और plastic. तो हम लोग वही डिस्कस कर रहे थे कि इंडिया में होते हैं तो क्या गद्दी वाले आते हैं, आप पैसे भी देते हैं, आपको कचरा भी लेके जाते हैं, बट यहाँ पे कचरा भी दो और पैसे भी देना पड़ा कल. Short. हम लोग भी यही डिस्कस कर रहे थे. इट्स बेटर इंडिया अच्छा होता है कि आपको पैसे भी देते हैं और कचरा भी लेके जाते हैं. We paid around 20 euro for like some cardboard, like paper, art paper and plastic and then carpet वगैरह का जो कचरा था. So 20 euro we paid and then they took it from us. Okay, So good. there is a Yes, Sean. so Ansonsten hätten sie vielleicht etwas bekommen können. Otherwise आपको 20-40 यूरो कुछ मिलते शायद. पता नहीं क्या करते हैं ये तो नहीं. यहाँ पे ये प्रॉब्लम है. Vorteile, Nachteile, alle sind da. Also das heißt vielleicht wird das sehr interessant. Flohmarkt als Thema. Wir bekommen interessante Informationen dann. Ja. Und morgiges Thema ist Praktikum. Also mit Geld oder haben Sie schon das Thema bekommen? Nein. Das wurde vielleicht geschickt. Das Thema für morgen ist Praktikum. Gehalt oder ohne Gehalt. Also kein Gehalt. इंटर्नशिप के जब इंटर्नशिप आप करते हो तो कुछ कंपनी आपको पैसे देती है कि आप काम भी कर रहे हो. कुछ कंपनियां ऐसी हैं जो पैसा देती भी नहीं लेती भी नहीं, कुछ सामने मांगती हैं. Right. Das ist dann unterschiedlich. Sie denken, dass wir trainieren, also wir brauchen Geld. So, das ist auch unterschiedlich. Wir sprechen morgen darüber. Klar, also jetzt haben wir eine Person, 3 Tage Weimar. Diese Person war für 3 Tage in Weimar. Weimar war irgendwann Hauptstadt, nein, Kulturhauptstadt von Europa. Weimar ist eine kleine Stadt. Ich war auch irgendwann in Weimar. Wo ist das? Weimar ist hier. Weimar. Okay. Moment. Goethe und Schiller waren auch da. Lange Zeit zusammengearbeitet. Goethe und Schiller, sie sind Autoren, größte Autoren. Das ist Weimar. Schillerhaus. Das ist Weimar.
Moment. Wofür ist Weimar bekannt? Weimar Republik irgendwann. So. Hier haben wir Goethe und Schiller. Und das ist der Ort. Und wo ist Weimar? Weimar ist hier im Zentrum. In Thüringen. Weimar in der Nähe von Erfurt. Das ist eine kleine Stadt. Sehr klein. Also vielleicht einige tausende Menschen wohnen nur. 60.000 oder so. So diese Person war für 3 Tage in Weimar und hat er eigene Erfahrung geschrieben in Blog. Also das ist ein Blog. Alexandra Karpau. Lesen Sie den Blog Eintrag. Eintrag ist Entry, was er in Blog geschrieben hat. Wer ist Alexander Karpau und warum ist er in Weimar? And why he is in Weimar? कौन है ये बंदा, किस लिए आया है वाइमार? ब्लॉग लिखा है इसने लिखा है am 4 Centen März, am 3 Centen März, am 12. März. ब्लॉग में क्या होता है कि पहले लिखा वो चीज नीचे चली गई, फिर ये आया, फिर लिखा तो ये आया, तो आपको नीचे से पढ़ना पड़ेगा 1 by 1 मे बी. Sanjay, willst du beginnen? Ja, 12. yes. Ja, 12. März bitte. 12. März. Als Musiker bin ich beruflich oft im Ausland. Ich war schon viele Male in Deutschland, aber nicht im Urlaub. Sade im Kulturstadtjahr 1999 war ich das erste Mal in Weimar bei den Weimarer Meisterkursen. Das ist ein Musikfestival. Dort treffen sich Profis, Studenten und natürlich das Publikum. Ich habe viel von Freunden über Weimar gehört. Das hat mich neugierig gemacht. In die kleine Stadt habe ich mich sofort verliebt. Jetzt bin ich weiter hier. Meine Nichte Adia studiert in Weimar Musik und ich arbeite auch für einen Tag an der Hochschule für Musik. Franz liest super. 2 Tage habe ich frei. Adia freut sich, dass wir heute zusammen Geige spielen. Wir gaben ein Konzert. Wir geben ein Konzert. So, ist dann ein Musiker. Als Musiker bin ich beruflich oft im Ausland. Ist dann ein Onkel von Adia. Ist jetzt. Ich war schon viele Male in Deutschland, aber nicht im Urlaub. He has been already many times in Germany, but never in holidays. काम से आया हमेशा. Schade, so sad. Im Kulturstadtjahr 1999 war ich das erste Mal in Weimar bei den Weimarer Meisterkursen. Meisterkursen, ये एडवांस कोर्सेज म्यूजिक के ट्रेनिंग्स होती हैं, एक्सपर्ट्स दुनिया भर के आते हैं यहाँ पे. So, war da zum ersten Mal, das erste Mal in Weimar, und das ist ein Musikfestival. Musikfestival है Weimarer Meisterkursen. So dort treffen sich Profis, professional people come, students come and natürlich das Publikum, public also come. Ich habe viel von Freunden über Weimar gehört. Das hat mir neugierig gemacht. I have heard a lot from my friends and I became very curious about it. I wanted to come somehow to Weimar. In die kleine Stadt habe ich mich sofort verliebt. इस सिटी में आते ही मुझे तो प्यार हो गया. इतना प्यारा सिटी है ये. Jetzt bin ich wieder hier and now I am again here. फर्स्ट टाइम आया था जब वाइमार को कल्चरल सिटी बनाया गया था, तब आया था ये, बट अब वापस आया है.
Meine Nichte Adi studiert hier Musik und ich arbeite auch für einen Tag an der Hochschule für Musik. Franz Liszt. Super. She is learning and he is teaching. Maybe some concert he is there. So as a faculty or maybe guest faculty, he is there. 2 Tage habe ich frei, but 2 days I have free time. Adia freut sich, Uncle I. She is very happy. Dass wir heute zusammen Geige spielen, we both play Geige. Wir geben Konzert, दोनों Konzert देंगे. Das ist dann Geige. Ist ein Musiker, ist auf Reisen, he is on the journey and spielt Geige. So, das hat am 12. März geschrieben. इसने अपना लिखा है कि मैं आया हुआ हूँ यहाँ पे. Und das sind dann einige wichtige Gebäude in Weimar, some important buildings. Vor dem Nationaltheater, नेशनल थिएटर के सामने ये है जो ग्योटे और सीलर. फॉर सीलर वोन हाउस, सीलर का जो हाउस था उसके सामने. Goethe's Garten House war heute geschlossen. Goethe Garden House was today closed. Residence Cafe, das Resi को बोलते हैं Residence Cafe. So ist es. Dann vielleicht Preeti, willst du lesen the next? So, 13. März. Oder vielleicht sich nicht da, dann Pankaj, kannst du zuerst? Ja. Bitte. 13. März. Heute auf dem Programm Goethes Wohnhaus, das Schillerhaus und die Herzogin Anna Amalia Bibliothek. Ich will alles sehen. Und einen Kaffee trinke ich natürlich auch. Außerdem spaziere ich durch den Park. Goethes Gartenhaus ist montags leider nicht offen. Also gehe ich ins Staatsschloss und am Abend ins National Theater. Im Theater steht Faust auf dem Plan, das größte Werk von Goethe. Ich freue mich. Also hat dann über eigenes Programm gesagt. Was macht heute? Goethe Wohnhaus, Schillerhaus, dann Herzogin Anna Amalia Bibliothek. There is a famous library. This is in the program. He is going to visit this. Ja, das will er. Ja. Und sagt, Kaffee trinke ich auch natürlich. Spazier gehen durch den Park, Goethe Gartenhaus war nicht offen. Stadtschloss, abends Nationaltheater. So he had so much in plan. फाउस्ट auf dem Plan, गोएथे का सबसे बड़ा लिटरेरी वर्क है, वो भी मेरे को देखना है. Ich freue mich, I am very happy, excited. Okay, then next. So Anjana, British on. 14 März. Ich wollte heute Mittag abreisen, aber 2 Tage sind nicht Genug. Weimar hat nur 60 Einwohner und 60.000. Ja, 60.000 Einwohner und man lebt in einer Stunde durch die ganze Stadt. Aber ich war noch nicht im Bauhaus Museum. Ich interessiere mich sehr für Gropius. Feiniger und Klee. Ich finde ihre Arbeiten fantastisch. Und im Wohnhaus von Franz Liszt war ich auch noch nicht. Aber er ist doch mein Lieblingskomponist. Da muss ich hinten.
The Museum. Lösung, Mhm. die Lösung, ich bleibe bis morgen. This is the solution. That he's saying, oh my God, ich wollte heute Mittag abreisen, आज तो मुझे वापस जाना था, 3 दिन तो कैसे पूरे हो गए पता ही नहीं चला, aber 2 दिन, 2 Tage, आज 3rd दिन है इसका शायद, 2 Tage sind nicht genug for this city, 2 days are not enough. Weimar hat nur 60.000 Einwohner, सिटी में केवल 60,000 लोग हैं, und man kann in einer Stunde durch die Stadt, 1 घंटे में पूरा सिटी घूम सकते हो आप अगर इधर से उधर, मतलब जा सकते हो एटलीस्ट जस्ट अक्रॉस द सिटी. Aber ich war noch nicht im Bauhaus Museum, अभी तो Bauhaus Museum भी देखना है. Ich interessiere mich für Gropius, Feininger, Klee, बहुत सारे आर्टिस्ट हैं यहाँ पे, इनके सब के मेरे को चीजें देखनी है. Wohnhaus von Franz Liszt, auch noch nicht, बहुत कुछ छूट गया अभी तो. Er ist doch mein Lieblingskomponist, मैं तो ऐसे नहीं जाऊंगा. Da muss ich die Lösung, तो क्या करूं? Ich bleibe bis morgen, I will stay till tomorrow. So this is the solution now. Er ist dann ein Musiker und er will auch vieles. Ja, hier. So, jetzt checken wir, stimmt oder stimmt nicht? Kreuzen Sie an. Arbeiten in Weimar macht keinen Spaß. Richtig oder falsch? Falsch. Falsch! Arbeiten macht Spaß, natürlich. Er hat gesagt, das hat ihm Spaß gemacht. Ein Besuch in Weimar lohnt sich. Richtig oder falsch? Es lohnt sich आया था ना पहले भी एक्सप्रेशन. हाँ. Es lohnt Es sich lohnt sich. मतलब it's worth it. It's really fun. It's good. Richtig. So richtig. Lohnt means Es lohnt sich एक फिक्स एक्सप्रेशन है जिसका मतलब है it's worth doing, worth visiting. इस सिटी को विजिट करने का सेंस निकलता है. So es lohnt sich oder es lohnt sich nicht? richtig. Richtig. Ein Besuch in Weimar lohnt sich. वाइमार में आओगे तो पश्चाताप नहीं होगा आपको. बहुत प्यारा साफ सुथरा छोटा सा सिटी है. बट Johann Wolfgang von Goethe. Johann Wolfgang von Goethe ist ein wichtiger Autor. He is an important author. Richtig. Stimmt. Goethe ये वही है जिसके Goethe इंस्टीट्यूट चलता है जिसके नाम से. So he is important author. Nach 2 Tagen ist Weimar langweilig. 2 दिन बाद में तो आदमी यहाँ बोर हो जाता है. Falsch. Falsch. Er hat gesagt, es gibt viel zu sehen. 2 Tage sind nicht genug. Weimar ist eine wunderschöne Stadt. Wunderschöne Stadt. Richtig oder falsch? Das ist richtig. Falsch. Richtig. It's a beautiful city. Weimar एक प्यारा सा सिटी है. छोटा Is this a start? Stadt. Ja, das ist eine Stadt. Ich finde es Ja, fantastisch. dann. Ja. Wo hat er geschrieben? Das lohnt sich. Es gibt nur 60.000 Menschen, so hat er gesagt. Man kann die ganze Stadt. Die ganze Start, ja. Das ist der Start. Ganze Stadt, das ist dann Stadt. Ja. Weimar ist nur etwas für Fans von Musik. This city is only for music fans. Falsch. Falsch. Nicht Falsch. nur für Musik, es gibt auch vieles Theater oder es gibt Schloss, es gibt vieles. Weimar ist eine Großstadt. Falsch. Falsch. Weimar ist eine Kleinstadt, nicht Großstadt. Die Bauhauskünstler sind einfach klasse. Bauhaus आर्टिस्ट है वो बहुत ही क्लासिक हैं.
Ja, hat gesagt, hier sind einige. Bauhaus Museum. Genau, Bauhaus Museum. There is Bauhaus Museum. Ist interessiert für Gropius, Feininger, Klee. Das sind dann diese Künstler. Findet die Arbeiten fantastisch. So, sie sind klassisch. Klasse. So, der Kulturhauptstadt, das Kulturhauptstadtjahr, das Festival, das Werk, die Lösung. Was ist die Lösung? Lösung ist, bleibt für noch einen Tag. Und which buildings are there in Weimar? These are the buildings, important, famous buildings. Hotel? Ja, wer kann das einfach lesen? Vielleicht Prithi? Prithi ist nicht aktiv heute, dann Silpa. Einfach die Namen. Einfach die Namen. Hotel Elephant. Hotel Alif. Sehen Sie die Karte an von what to do, sir? You have to just read these and then we will find in the card, in the map. Okay. Yeah. Hotel Elephant. Das Kranach House. Kranach House. Kranach House. Anna Amalia Bibliothek. Hochschule für Musik. Schloss. Shakespeare. Denkmal. Goethe Haus. Bauhaus Museum. Bauhaus Universität. Liszt Haus. Schiller Haus. Deutsches National Theater. Nationaltheater. So, Yeah. das sind die Orte. ये प्लेसेस हमको इसमें ढूंढने हैं. तो ढूंढ के आप कैसे बताओगे? आपको डायरेक्शन के साथ. आपको इसके साथ ऐसे बताना है जैसे zum Beispiel ich frage wo ist Schiller Haus Museum. तो आप बताओगे 3 से ऐसे 3 से. तो हम लोग देख लेंगे ये कहाँ है. मान लो ये बताना है हर्सोगी का नाम अमालिया बिब्लियोथेक. तो आप क्या बताओगे? Fünf से 4 से und 5 से. Vielleicht 5 से ist besser. ऐसे आपको बताना है. मैं इसमें से प्लेस पूछता हूं, आपको इसके हिसाब से मैप करके बताना है मुझे. Wo ist Schloss? Schloss ist 5A. Ja, 5a. Das ist hier. 5a. Und Hochhaus, nein, Hochschule für Musik. Franz Liszt. Hochschule für Musik. 14. Das ist 4c. Und Goethe-Haus, Goethe-Nationalmuseum. 3D. 13. 3D. Nationalmuseum. Das ist D. D. Und das ist 3. 3D ist Goethe-Haus, ja, Goethe-Nationalmuseum. Und Schiller-Haus. Schiller-Museum. Schloss ist 3D. C oder B. 3B oder C. Ja, vielleicht. Meistens in 3B. Kann man. Auf der Schillerstraße. Das ist an Schillerstraße. An बोलते हैं. At. An. Located. By the side of. By the side of है ना एक तरह से. इसलिए. Das ist an Schillerstraße. Okay. Und wo ist Bauhaus Museum? 3 Jahre. 2 Jahre.
Und gegenüber von Deutsches Nationaltheater. जो बाउहाउस म्यूजियम ईस्ट ईस्ट Bauhaus Museum ist gegenüber von Deutsches Nationaltheater. Bauhaus Museum ist dem Nationaltheater gegenüber. Gegenüber kommt dann am Ende. Gegenüber always and Yeah. End of sentence. End of sentence, or you can say that comes. Bauhaus Museum ist aus dem Deutsch. We will use aus dem Deutsch National Theater. We are saying opposite of. Mm-hmm. So for opposite we say gegenüber. So that comes at the end. Gegenüber comes actually generally at the end. उसको ऐसे भी कह सकते हैं और दूसरे तरीके से ऐसे भी कह सकते हैं कि जनरली प्रीपोजिशन के बाद में आता है वो नाउन और प्रोनाउन, बट गेगनयूबर के केस में जो नाउन प्रोनाउन आना है वो पहले आता है, ऐसे बोल दो, बट आपके लिए इजी रहेगा यही बोलना कि लास्ट में आता है. हाँ, सो इफ यू वांट टू से बाउहाउस म्यूजियम इज एट थिएटर प्लाट्स, एट बोलना हो तो क्या बोलोगे? Which preposition? By. आम बाई का मतलब तो नियर के कॉन्टेक्स्ट में कह रहे हो, आम ये तो एट उसी जगह ही है. आम थिएटर प्लाट्स. वो इस्ट ग्योटे सिलर डेंकमाल. Goethe. ग्योटे सिलर Goethe डेंकमाल. Schiller. Denkmal. Goethe Schiller Denkmal ist das eigentlich. Das ist Goethe Schiller Denkmal. Denkmal का मतलब होता है मोन्यूमेंट. Okay. So Goethe Schiller is Goethe Schiller Denkmal is between the two. Zwischen dem. Ja. Goethe Schiller Denkmal ist zwischen dem Deutsches Nationaltheater und Bauhaus Museum. Dem Bauhaus Museum. और आप ऐसे भी कह सकते हो Goethe Schiller Denkmal ist am Theaterplatz. Am Theaterplatz. बात एक ही है. Wo ist dann Bauhaus Universität? Bauhaus Universität. 3F. 3F. Okay. An welcher Straße? Am Geschwister-Scholl-Straße. Am Geschwisterstraße. Geschwister-Scholl-Straße. Geschwister-Scholl. Geschwister एक्चुअली दो भाई बहन थे, उनकी नाम पे ये गली है. Geschwister-Scholl-Straße. Und wo ist dann Stadtbücherei? Stadtbücherei. City Library. Stadtbücherei. Das So, ist इसमें picture में भी दिखता है. Das ist Vierzig Kunstgeld. हाँ, Stadtbücherei. Stadtbücherei ist, das ist hier. So, 2 E. zwei Day. D. E oder E? D. Zwischen Das ist hier. D. 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 So das sind eigentlich wichtige Sehenswürdigkeiten. मतलब worth visiting places, important places.
So, wo ist dann Herzogin Anna Amalia Bibliothek? Anna Das Amalia. ist 15. Das ist 15. Okay, klar. Man kann sagen, vor dem Hochschule für Musik. Hochschule für Musik है उसके सामने. ऐसे ही बताना पड़ेगा. हाँ? किसी चीज के सामने है, कोई पीछे है. ग्योथे के बारे में क्या जानते हो आप लोग? ग्योथे कौन था? कोई क्या था वो? कोई पॉलिटिशियन है, कोई लेखक है, क्या है ग्योथे? क्योंकि बहुत नाम आता है ना ग्योथे का बार बार. गोथे कहाँ? सो गोयथे ने बहुत टाइम स्पेंड किया है यहाँ पे वाइमार में. बेसिकली फ्रैंकफर्ट से था वो. आई थिंक फ्रैंकफर्ट से था. एंड उसके बारे में योहान वोल्फगांग, उसके बारे में थोड़ा सा यहाँ पे इंफॉर्मेशन है. उसको बोलते हैं यूनिवर्सल गिनी. गिनी का मतलब जीनियस. कैसे जीनियस कम ही पैदा हुए हैं. तो इतना कुछ तो लिख के गया है कि मान लो उसके लिखा हुआ पढ़ते पढ़ते ही आदमी बूढ़ा हो जाए. इतने सारे नॉवेल्स, इतनी सारी पोएम्स, इतनी सारी किताबें कि कैसे कोई एक आदमी लिख सकता है. और केवल वही काम नहीं करता था, और भी बहुत सारे अलग अलग इंटरेस्ट के काम करता था वो. सो योहान वोल्फगांग फोन गोथे, आई एम गिनी विच फीलिंग इंटरेस्टिंग. गिनी मतलब प्रीति जीनियस. या Genius. जीनियस. Priti, bist du da? Priti ist heute nicht da. Allah. Okay, kein Problem. Dann vielleicht wir können zwei Personen können das lesen. Wer will beginnen bitte? Etwas über. Ja. Pankaj oder ja, Pankaj und dann Anjana auch vielleicht. Ja. Versuchen Sie mal. Wir lesen. So from where? Resi Resi. 2000. Ja, Resi Okay. 2003. Also das hier lesen Sie von hier. Okay. Lesen Sie die Frage von Resi 2003 im Internet Ratgeber. Wissen Sie. Was wissen Sie schon über Johann Wolfgang von Goethe? Sagen Sie im Kurs. Okay, Resi- so Johann Wolfgang von Goethe. तो ये फोन आप प्रीपोजिशन मत समझ लेना. दिस इज नेम, पार्ट ऑफ द नेम ना. Yes. तो फोन लगाते थे पहले कुछ नोबल फैमिलीज वाले. सो या हियर kannst du mal beginnen. Resi 2003, 17:34, Hilfe. Ich muss morgen einen Vortrag über Goethe halten. Thema: Goethe, ein Genie mit vielen Interessen. Wer kann mir schnell helfen? So the person is saying that ich muss morgen einen Vortrag. Vortrag के साथ halten वर्ब आती है फिक्स. फर्स्ट verbindung है ये कि Vortrag. मेरे को कल एक लेक्चर देना है, थोड़ा सा प्रेजेंटेशन देना है क्लास में. कोई स्कूल का बच्चा होगा ये. Thema ist Goethe, ein Genie mit vielen Interessen. कि Goethe, genius with many interests. Wer kann mir schnell helfen? Who can help me please? So फर्स्ट वाला पार्ट आप ही पढ़ दो वापस. स्टेफी. Steffi. Some people reacted. 1, 2, 3, 4. Sorry? Some people reacted. इसने क्वेश्चन पूछा था, हाँ. नेट पे कुछ लोगों ने जवाब दिया. तो पहला है Yes. स्टेफी. Ja, Steffi, 1, 2, 3, 4, 17:53 Uhr. Sammle doch erst einmal ein paar allgemeine Informationen. Zum Beispiel Geburt am 28. August 1749 in Frankfurt am Main. Wusstest du, dass ihn am Anfang sein Vater unterrichtete? Danach hatte er als Lehrer
Goethe studierte auch nicht Sprache oder Literatur. Er studierte ab 1765 Jura in Leipzig. 6 Jahre, 6 Jahre später arbeitet er dann als Anwalt. Schon sein erster Roman siegte, dass er ein Genie war. Goethe verliebte sich 1772 unglücklich in Charlotte Lotte. Er verfasste seinen ersten Roman, Die Leiden des jungen Werther, in nur 4 Wochen. Der Roman machte ihn in ganz Europa berühmt. Alles klar. So, das ist dann Info ein bisschen selbstverständlich. Sammel doch erst einmal paar allgemeine Informationen. तुमको गोइथे पे बोलना है ना, कुछ जनरल इंफॉर्मेशन कलेक्ट करो उसकी. Geburt am 28. August in Frankfurt am Main. कि फ्रैंकफर्ट am Main में तो उसका जन्म हुआ था. Geburt. Wusstest du, dass ihn am Anfang sein Vater unterrichtete? In the beginning his father taught him. घर पे ही पढ़ाया, पापा ने स्कूल नहीं भेजा उसको बचपन में. So what is the wusted to mean? Wusstest du का मतलब did you know? क्या तुमको पता था? विशन का वुस्ट है और डू के साथ वुस्टेस्ट. तो बंदा उसको जवाब दे रहा है कि तेरे को पता है कि उसके बापू ने पढ़ाया उसको शुरू में, स्कूल नहीं गया वो. Danach hatte er Hauslehrer और फिर उसको कोई टीचर घर पे पढ़ाने आता था. Arbeitete er dann als Anwalt, वो एज ए वकील भी काम किया कुछ दिन उसने, एडवोकेट बना वो. Schon sein erster Roman zeigte, मीन्स उसका फर्स्ट जो नोवेल आया बाजार में उसी से पता चल गया ही वाज जीनियस. एक कुछ 6 years später, ओके या Sprach oder हाँ, मजेदार बात ये है, Goethe studierte auch nicht Sprache oder Literatur. वो लिटरेचर और लैंग्वेज तो उसने पढ़ी नहीं, जो काम किया उसने असली वो तो कभी पढ़ाई नहीं उसने. Er studierte ab 1765 Jura in Leipzig. लाइप्सिज सिटी में उसने यूरा मतलब वकालत पढ़ी उसने, तो LLB करी उसने, तो उस जमाने में जो उसका नाम क्या भी था. And then after 6 years he worked as a advocate. Schon seine erste Roman zeigte, dass er Genie war. His first novel itself zeigte, so कि वो तो वास्तव में जीनियस था. Goethe verliebte sich 1772 unglücklich in Charlotte Buff. लोटे नाम की एक लड़की थी. सबसे पहले वहां उसका मतलब unglücklich, उसको प्यार तो हुआ लेकिन उसने उसको भाव नहीं दिया. unglücklich. Er verfasste seinen ersten Roman. फर्स्ट नोवेल था उसका Die Leiden des jungen Werther, Sorrows of young Werther, एक यंग आदमी के दुख. In nur 4 Wochen. He wrote this novel only in 4 weeks. Der Roman machte ihn in ganz Europa berühmt. This novel made him famous in whole Europe. Ja, Anjana. Du und dann verfasste means er wrote. कोई भी हाँ लिटरेरी चीज लिखने के लिए फरफास्ते बोल देते हैं. तो ऊपर टाइटल जो था वो Johannes Wolfgang von Goethe. From, so it means Johann Wolfgang from Goethe, right? No, it is not the meaning. फोन का मतलब यहाँ पे यही बोला मैंने कि ये कोई प्रीपोजिशन नहीं है. दिस इज पार्ट ऑफ द नेम. जैसे कोई बोले भरत झुंझुनू वाला, नाम है उसका
अब ये फोन तो प्रीपोजिशन होती है, फिर क्यों लगाते हैं? पहले के जमाने में फोन जो अपने आप को ये दिखाना चाहते थे कि हम कुछ खास फैमिली से हैं, ऊंचे घराने के लोग हैं, तो इस तरह के लोग, ये काइंड ऑफ पदवी जैसा था मामला। ओके, तो इसको कैसे पढ़ेंगे, मतलब व्हाट विल बी द ट्रांसलेशन? ट्रांसलेशन होगा इसका गोएथे। कुछ ट्रांसलेशन नहीं हो सकता उसका। योहान वोल्फगांग फोन गोएथे नाम है उसका। कोई बोले देवकरण सैनी का ट्रांसलेशन तो कर दो, ट्रांसलेशन अच्छा, करने का। पूरा नाम है फ्रॉन, अच्छा ओके। हाँ, योहान वोल्फगांग फॉन गोएथे इज अ कंप्लीट कंप्लीट नेम। नेम, यस, इट्स ए कंप्लीट नेम, कोई प्रीपोजिशन नहीं है ये। Julian Pay, Französisch für und Französisch für Alpha, Goethe etwas älter war, hatte er viele Interessen, Architektur, Archäologie, Farben, Mineralogie, also Stein, Chemie, Wetter und Mathematik. Er verfasste also nicht nur Gedichte und Dramen. Er erforschte zum Beispiel die Farben. Vielleicht suchst du selber mal im Internet. So als Goethe etwas älter war, थोड़ा सा बड़ा हुआ वो, hatte er viele Interesse. He had so many interests. Architecture, आर्कियोलॉजी, आर्किटेक्चर से लेकर आर्कियोलॉजी उसके इंटरेस्ट के टॉपिक्स थे। फार्बन, कलर्स, कलर्स पे काम किया उसने। कुछ लोग तो उसको साइंटिस्ट भी मानते हैं कि कलर्स पे काम किया उसने। मिनरोलॉजी पे काम किया उसने। स्टाइन है, स्टोन्स पे काम किया उसने। शेमी, केमिस्ट्री की में इंटरेस्ट था उसका। वेटर उन मैथमेटिक, वेदर एंड मैथमेटिक्स। तो ये अलग अलग टिपिकल से सब्जेक्ट है जिसमें उसका बहुत इंटरेस्ट था। ए फरफास्ट है, फरफासन का मतलब है लिखना, लेकिन लिटरेरी चीजें लिखने को फरफास्ट बोलते हैं, कंपोज करने के कॉन्टेक्स्ट में। ये फरफास्ट है आज जो निश्नुअर गेडिस्ट है, नॉट ओनली पोइम्स, उसने पोइम्स ही नहीं लिखी हैं और ड्रामा ही नहीं लिखे हैं। एयर आर फोर्स्ट है शुम्बा स्पिल दी फार्बन, रिसर्च किया है उसने कलर्स में। vielleicht suchst du selber mal im Internet, बाकी खुद ढूंढ ले, सारे हम ही बताएंगे क्या। शिल्पा, du kannst weiter, no problemo, No problemo. 14. 23, 3 Uhr. Lies doch mal Wetter, den Erlkönig oder Faust. Da ist alles drin. Liebe, Leben, Tod und Teufel. Goethe konnte die Menschen sehr gut beschreiben, aktuell bis heute. aktuell bis heute है, मतलब गोएथे आज भी मतलब आउट ऑफ डेट नहीं हुआ। उसकी चीजें लिखी हुई ऐसे लगती हैं कि आज के बारे में ही लिखा है, मतलब ऐसी एवरग्रीन चीजें, क्लासिक लिख गया वो। तो लिस्ट ऑफ माल वैटर, फॉर एग्जांपल वैटर को पढ़ लो, देन आर्क्योनिश और फाउस्ट, इनमें से किसी को भी पढ़ लो। das ist alles drin, उनमें सब कुछ मिलेगा उसके लिटरेचर में। लीबे, लव, लेबन, लाइफ, टोड, टॉयफल, भूत से लेकर मौत तक सब कुछ मिलेगा उसमें। Goethe konnte die Menschen sehr gut beschreiben, लोगों को लिखना, लोगों के बारे में उसने बहुत अच्छे से वर्णन किया है। This was his specialty. So Goethe ने क्या किया? क्या? What is toad? Toad is death. 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 Hmm. Toad. And Teufel. Teufel. Teufel? Teufel मतलब devil. Death and devil. Death and devil, life and love, everything. बहुत कुछ लिखा है, तो बहुत ही सब्जेक्ट है। So here, Johann Wolfgang von Goethe, this is the name. Goethe's Vater und Charlotte, वो लड़की जिसने गोएथे को रिजेक्ट किया था। Oh, so
Hier sind diese Personen, hier Verben und hier dann das Hybride. Was würden Sie sagen? आपस में इसको कनेक्ट करो. For example, Charlotte liebte Goethe leider nicht. John Wolfgang von Goethe verfasste auch die Farben. Nein, Verfasste Verfasste Gedichte yes, verfasste मतलब composed, written, world famous poems and dramas. So, dann das passt besser. Oh nein, Entschuldigung. Goethe verfasste weltberühmte Gedichte und Dramen. Okay, next. Goethes Vater unterrichtete seinen Sohn In den ersten Jahren, in early years, he taught. Okay. Johann Wolfgang von Goethe studierte auch die Farben. Erforschte Farben. Erforschte का मतलब रिसर्च किया. Erforschte. क्या बच गया? हो गया. Studiert वाक्य है सर. Johann Wolfgang von Goethe studierte Rest in Leipzig. Leipzig. लो की पढ़ाई करी उसने. Leipzig में लो की पढ़ाई करी. Yes. That's what it is. So erforschte means research. Erforschen, research करना, किसी के बारे में गहन अध्ययन करना. लॉ तो सर यूरा था ना. हाँ है ना यूरा. रेस्ट भी है. राइट. रेस्ट भी है. राइट्स की बात. Unterrichtete taught. Yes. Teach का taught. Teach. Unterrichtete past. Liebte past. Lieben का liebte है. Verfassen का verfasst है. Erforschen का erforscht है. Studieren का studiert है. So everywhere you will find past. Und hier auch Leben, lebte. Und Plural lebten. Erforschen ist RSG. Erforschte. And plural? Erforschen. Yes. Arbeiten, arbeitete. Und plural? Arbeiteten. Genau. Und regelmäßige Verben im Präteritum. रेगुलर वर्ड अगर हो तो उसमें सिंगुलर में तो क्या लग जाता है? TAN. माखन का माखटन होता है ना. So TAN and plural नहीं TA only. सिंगुलर में TA and plural में TAN. Yes. So माखटे माखटन. जागटे जागटन. लेप्टे लिप्टन. कोखटे कोखटन. टे und TE. बस इतना ही है. ये गोइथे की एक और हरकत. और संजय willst du Prithis vielleicht nicht da heute? अब संजय ist da. संजय गोइथे की एक और हरकत का पता चलेगा इसमें. Just see. Eine berühmte Dreieck-Geschichte. Dreieck-Geschichte का मतलब है ट्रायंगल लव स्टोरी. जो ग्योथे ने जो अपना रोमान लिखा था ना पहला, जिससे वो वर्ल्ड फेमस हुआ था, दी लाइडेन डेस युंगन वैर्थर. ये वैर्थर पे लिखा है. कुछ लोग कहते हैं कि ये वैर्थर खुद ही था. ये
मतलब नाम वेर्थर दे दिया लेकिन ये स्टोरी इसकी खुद की है। लेट्स ट्राई टू रीड दिस। दस बिल्ड, 3 लोग हैं इसमें, वेर्थर, लोटे und एल्बर्ट। Lesen Sie den Schulbuchtext und sehen Sie die Fichte an. Sammeln Sie Informationen zu den Personen, erweitern Sie die Fichte im Text. Yes. Das will zeigen, Ja bitte. das Bild zeigt eine Szene aus Goethes Roman, die Leiden des jungen Werther, der in junger Nacht berühmt machte Werther. Der Romanheld berichtet seinem Freund Wilhelm in Briefen von seiner unglücklichen Liebe zu Lotte. Als sie auf einem Ball kennenlernt, verliebt sich sofort in sie. Aber Lotte ist mit Werthers Freund Albert verlobt. Werther besucht Lotte gern, sie ist schön und alle bewundern sie, weil sie ist liebevoll ihre 8 Geschwister kümmert. Ihre Mutter ist tot. Lotte mag Werther, aber sie liebt ihren Verlobten Albert, weil sie ihn heiratet. Endet Werther Liebe tragisch. ट्रैगिश, ट्रेजिकली, क्योंकि वो फिर उससे शादी कर लेती है तो ये टूट गया। Was passiert eigentlich hier? Am Ende, also des Romans, schießt der Held sich। इस रोमान के लास्ट में जो इसका हीरो है वो खुद को ही गोली मार लेता है प्यार में असफल होके। तो इसलिए बहुत क्रिटिसाइज भी किया गया कि ये क्या लिखता है, और फिर पता चलता है कि यूरोप में उसके बाद में बहुत लोग खुद को गोली मार रहे हैं, हीरो बन रहे हैं। सो बहुत क्रिटिसाइज हुआ कि ऐसे क्या लिखता है, लोगों को प्यार में तो बहुत धोखा खाए हुए हैं, तो तेरे जैसे तो बहुत मर जाएंगे वैसे तो इसीलिए वो फेमस हो गया। लोगों को लगा रही तो हमारी कहानी है, हमने भी खा रखी है मार। So Werther, Lotte und Albert. Werther, that is Goethe, नाम Werther देता है इस रोमान में। So liebt Lotte, aber Lotte ist verliebt mit Albert. Albert ist Freund von Werther. Das ist die Geschichte, Dreieckgeschichte. Und das ist die Skizze ist von dem Buch। Skizze का मतलब है स्केच। ये स्केच उसी बुक में से है। ये इतने सारे बच्चे किसके हैं भाई? बहुत सारे बच्चे हैं। So das Bild zeigt eine Szene aus Goethes Roman. This photo is actually a scene of Goethes Roman. Goethe के रोमान का ही सीन है ये। The Leiden des jungen Werther, the sorrows of young Werther, der ihn über Nacht berühmt machte, and this novel made him famous overnight. Werther, der Romanheld, Werther जो कि हीरो है, हेल्ड मतलब हीरो, मैन प्लेयर। Werther der Romanheld इस नोवेल का जो हीरो है, berichtet seinem Freund Wilhelm in Briefen, वो अपने फ्रेंड विलियम को लेटर्स में लिखता है, von seiner unglücklichen Liebe zu Lotte, कि लोटे के साथ ये हुई, अब मैं तो भाव ही नहीं मिला हमको, तो क्या करें। तो लिखता है अपने फ्रेंड को लेटर्स लगातार। उन लेटर्स को जोड़ के फिर ये नॉवल निकला था। Als sie auf einem Ball kennenlernt, एक बॉल डांस कहीं पे हो रहा था, वहां पे मिलता है पहली बार। Verliebt sich sofort in sie। Verliebt, sich verlieben in means to fall in love, उसको प्यार में पड़ जाता है वो मिलते ही। Aber Lotte ist mit Werthers Freund Albert verlobt,
but she was already engaged with Albert. Werther besucht Lotte gern. Werther जो है वो लोटे को विजिट करता है, that is Goethe. यहाँ भी आ गया देखो विजिट करने उसके घर पे भी. Aber Lotte ist mit Werther's Freund verlobt, but she is already engaged. So er besucht sie gerne. Sie ist schön. Lotte is beautiful und alle bewundern sie and everybody praises her. सब उसकी बड़ाई करते हैं. क्यों? Weil sie sich liebevoll ihre 8 Geschwister kümmert. उसके 8 भाई बहन हैं, उनकी केयर करती है वो. सब बड़ाई करते हैं, देखो अपने भाई बहनों की 8 की केयर करती है. कौन करता है इस जमाने में? 8 की भी केयर कर लेती है, ये तो कितनी समझदार है. क्यों? ihre Mutter ist tot, क्योंकि उसकी मम्मा ऑलरेडी मर गई थी. लोटे माग वेक्टर, हालांकि लोटे भी वेक्टर को चाहती तो है, लाइक तो करती है. aber जी liebt ihren Verlobten Albert, बट अपने अल्बर्ट से प्यार करती है. while sie ihn heiratet and because Lotte got married with Albert ended Werther's Liebe tragisch. उसका प्यार वहीं पे ओवर हो जाता है और फिर वो खुद को गोली मारता है. So war es eigentlich. Das war die Geschichte von. Was ist Thema von morgen? Das Thema. Praktikum, ne? Praktikum.